नमस्कार. सणहर्षाचे या मालिकेमधल्या नवरात्र पर्वामध्ये आपणा सर्वांचं स्वागत. नवरात्रीतली पंचमी, जिला ललिता पंचमी म्हणून देखील ओळखलं जातं. ललिता पंचमी हे एक काम्य व्रत आहे. अश्विन शुक्ल पंचमीला, ज्या वेळेला चतुर्थी युक्त पंचमी असते त्यावेळेला हे उपांग ललितेचं व्रत केलं जातं. करंडकाचं झाकण हे देवीचं प्रतीक म्हणून पूजलं जातं. आपल्याकडे सौभाग्य वायनातले ज्या ज्या वस्तू आहेत त्या सगळ्या सौभाग्य वस्तू यांना पूजेमध्ये मान आहे. त्यांना देवी समानच मानलं जातं. तसंच जो कुंकवाचा करंडा असतो त्याचं जे झाकण, ज्याला वर एक सोंगटीसारखा भाग असतो, ते झाकण हे देवीचं प्रतीक म्हणून पूजलं जातं. त्या दिवशी सकाळी आघाड्याच्या काडीने दंतधावन केलं जातं. केळीचे खांब, फुलांच्या माळा यांनी देवीचं आसन सजवलं जातं. तिचं मखर बांधलं जातं आणि त्यानंतर तिची यथासांग पूजा केली जाते. नैवेद्यासाठी लाडू, वडे, घारगे असे पदार्थ केले जातात. पूजेच्या शेवटी या घारग्यांचं वायन म्हणजे वाण दिलं जातं. रात्री जागरण आणि कथाश्रवण केलं जातं. सौभाग्यवृद्धी, संततीवृद्धी, ज्ञानवृद्धी होण्यासाठी हे व्रत आचरलं जातं. आता या ललिता देवीच्या अवताराची कथा आपण समजून घेऊ. भगवान शंकरांनी कामदेवाला भस्म केलं आणि ते जे भस्म होतं त्या भस्मातूनच शिवांच्या शिवगणांनी एक पुतळा तयार केला. आता ते शिवगण असल्यामुळे त्या पुतळ्यामध्ये प्राण फुंकला गेला आणि त्यातून निर्माण झाला तो भंड नावाचा असुर, भंडासुर. आता तो त्या कामदेवाच्या अंशातून, भस्मातून निर्माण झालेला असल्यामुळे त्याला कुणीच हरवू शकत नव्हतं. संपूर्ण विश्वाची उत्पत्ती ही त्या कामनेतून, इच्छेतूनच झालेली आहे आणि तो कामनेचाच असुर असल्यामुळे त्याला कुणीही पराजित करू शकत नव्हतं. भगवान शंकर, विष्णू, ब्रह्मा हे तिघेही पेचात पडले. त्यांनी एक यज्ञ आरंभला आणि त्या यज्ञातून उत्पन्न झाली ती ललितांबिका. आदिशक्ती, पराशक्ती, तिलाच त्रिपुर सुंदरी असं म्हणतात. षोडशी, राजराजेश्वरी, कामाक्षी असंही म्हटलं जातं. या देवीनी त्या भंडासुराचा वध केला आणि संपूर्ण विश्वाला त्याच्यापासून वाचवलं. जर आपण बघू तर देवीची सर्व रूपं ही कौमार अवस्थेतली आहे, पण ललिता हे रूप, या रूपामध्ये तिने स्वयंवरातून भगवान परमशिवांना वरलेलं आहे आणि ते परमशिव आणि ती पराशक्ती शरीरातल्या एकेका चक्राची शुद्धता करत करत जेव्हा ती शक्ती आज्ञाचक्रापर्यंत पोहोचते तिथे ती परमशक्ती विकसित होते आणि जेव्हा सहस्रारामध्ये असणाऱ्या त्या परमशिवाची आणि तिची भेट होते त्यावेळेलाच आपण त्या परमज्ञानापर्यंत पोहोचत असतो. संपूर्ण 9 दिवसांची ही उपासना तिथपर्यंत पोहोचण्यासाठी खरं तर अविरत सुरू असते. या उपासनेमध्ये, नवरात्रीच्या ह्या सगळ्या आराधनेमध्ये अजून निरनिराळ्या प्रकारांनी देवीला जागवणं, तिला प्रसन्न करणं हे केलं जातं. त्याच्यामध्ये जोगवा मागितला जातो, गोंधळ मांडला जातो, त्याचबरोबर हादगा किंवा भोंडला खेळला जातो, घागऱ्या फुंकल्या जातात, गरबा किंवा दांडिया नृत्य होतं. ह्या सगळ्याच्या मागे आहे ती म्हणजे भक्ती आणि ही भक्ती आपल्यातली शक्ती जागवत असते. जोगवा मागणं, जोग हा शब्द योगपासून आलेला आहे. आपण हिंदीमध्ये योग्याला जोगी म्हणतो आणि तोच हा जोग म्हणजे जोगवा. तो योग साधायचा आहे आणि त्या योगातूनच त्या शक्तीपर्यंत पोहोचायचं आहे भक्तीच्या मार्गाने, असा तो जोगवा.
देवीचा कुळधर्म म्हणून हा जोगवा मागितला जातो. तो एक उपासनेचाच मार्ग आहे. मंगळवार, शुक्रवार, पौर्णिमा किंवा नवरात्रीमध्ये हा जोगवा मागितला जातो. यामध्ये उपासक गळ्यामध्ये कवड्यांची माळ धारण करतो आणि परडीमध्ये देवीला घेऊन 5 घरामध्ये मुठभर तांदूळ आणि पिठाचं दान मागतो. यालाच जोगवा मागणं असं म्हणतात. खरं तर स्वतःमधला अहंकार त्याचं निर्दालन करण्याची ही पद्धत आहे. तो जोगवा आपण देवीसाठी मागत असतो. आज ज्या वेळेला सुधा मूर्तींचा आपण फोटो भाजी विक्रेत्याच्या रूपामध्ये बघतो, आपल्याला खूप अभिमान वाटतो की एक विदुषी जी इतकी श्रीमंत आहे ती भाजी विकायला बसते वर्षातनं एकदा. आणि त्यांनी हे सांगितलं आहे की स्वतःमधला तो अहंकार नष्ट व्हावा म्हणून त्या हे करत असतात. आपल्या शास्त्राने अशा गोष्टी आपल्याला आधीपासून करायला सांगितलेल्याच आहेत की तुम्ही कितीही मोठे झालात तरी तुमचे पाय हे जमिनीवर राहू द्यात. तुमचा अहंकार नष्ट झाला तरच त्या ज्ञानाची प्राप्ती होणार आहे, अन्यथा नाही. अन्यथा ते अज्ञान आहे. एकनाथ महाराजांनी त्यांच्या भारुडामध्ये या जोगव्याबद्दल अत्यंत यथार्थ असं वर्णन केलं आहे. एकनाथ महाराज म्हणतात की अनादि निर्गुण प्रगटली भवानी, मोह महिषासुर मर्दना लागुनी. त्यांनी मोहाला महिषासूर म्हटलंय आणि त्याचं मर्दन आपल्याला करायचं आहे. त्रिविध तापाची करा या झाडणी, भक्ता लागोनी पावसी निर्वाणी. आता त्रिविध म्हणजे काय? त्रिविध ताप कोणते? तर आधी भौतिक, आधी दैविक आणि आधी आत्मिक म्हणजेच आध्यात्मिक. ह्या 3 प्रकारचे जे ताप आहेत त्याची झाडणी करण्यासाठी हा जोगवा मागायचा आहे. आईचा जोगवा जोगवा मागेन, द्वैत सारुनी माळ मी घालीन, हाती बोधाचा झेंडा मी घेईन. द्वैताला दूर सारायचंय, तिच्याशी एकरूप व्हायचंय आणि त्यातून बोध घ्यायचा आहे, त्या बोधाचा झेंडा हाती घ्यायचा आहे. अबोध राहायचं नाही आहे. भेदरहित वारीसी जाईन. भेदाभेद संपवायचे आणि वारीला जायचे म्हणजे तिच्या आश्रयाला जायचे, तिला भेटायला जायचे. नवविध भक्तीच्या करीन नवरात्रा, करूनी पोटी मागेन ज्ञानपात्रा. धरीन सद्भाव अंतरीच्या मित्रा. सद्भाव धरायचा आहे, नवविध भक्ती करायची आहे. दंभ संसार सांडी न कुपात्रा. संसाराला दंभ म्हटलंय आणि या कुपात्राला सांडायचंय, सोडायचंय. पूर्ण बोधाची घेई न परडी, आशा तृष्णेच्या पाडी न दरडी. आशेला तृष्णा म्हटलं त्यांनी, तहान जी संपतच नाही, ती आशाच आपल्यामध्ये ती तहान जागी करते आणि म्हणून तिला पाडायचंय, संपवायचंय. मनोविकार करी न कुरवंडी. मनोविकाराची कुरवंडी करायची. कुरवंडी म्हणजे काय? ओवाळून टाकणं. मनातल्या त्या विकारांना ओवाळून टाकायचंय. अद्भुत रसाची भरी न दुरडी. आता साजणी झाले मी निस्संग, विकल्प नवऱ्याचा सोडी अला संग. संकल्प विकल्प आपण म्हणतो. संकल्प म्हणजे एखादी गोष्ट करायची ठरवणं आणि विकल्प म्हणजे त्यामध्ये येणारी बाधा, मन जे भरकटतं. आपल्याला एखादी गोष्ट करायची असते पण त्यामध्ये जे शंका उत्पन्न करतं, मनामध्ये नाही नाही ते विकल्प निर्माण करतं, तर तो विकल्प हा नवरा सांगितलाय आणि त्याचा संग मी आता सोडतीये असं एकनाथ महाराज म्हणतात. काम क्रोध हे झोडी येले मांग. काम क्रोधांना झोडून घालवून टाका तिथून, ते राक्षस आहेत असं ते म्हणतायत. केला मोकळा मार्ग सुरंग. हे सगळं केल्यानंतर तो मार्ग मोकळा होतोय. कुठला मार्ग? तर तुझ्यापर्यंत पोहोचण्याचा मार्ग. ऐसा जोगवा मागूनी ठेविला, जाऊनी महाद्वारी नवस फेडिला. एकपणे जनार्दन देखिला, जन्म मरणाचा फेरा चुकविला. या भारुडामध्ये एकनाथ महाराज किती यथार्थ वर्णन करतायत.
की जोगवा मागायचे म्हणजे काय करायचंय, तर स्वतःमधल्या त्या रिपूंना संपवायचंय. जे जे काही चुकीचे विचार आहेत, चुकीच्या धारणा आहेत, त्यांना संपवायचंय आणि तो मार्ग मोकळा करून त्या आदिशक्तीपर्यंत, त्या परमतत्वापर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे. तर असा हा जोगवा आपण मागत असतो. त्याचबरोबर गोंधळ मांडला जातो, जागरण गोंधळ केलं जातं नवरात्रीमध्ये. गोंधळ हे एक पारंपरिक विधिनाट्य आहे किंवा ती लोककला, धार्मिक लोककलेचा तो एक प्रकार आहे. हे देवीचे उपासक असतात, ज्यांना आपण गोंधळी म्हणतो. तुणतुणं आणि संबळ घेऊन ते देवीला आवाहन करतात, तिची स्तुती केली जाते, निरनिराळी कवनं म्हटली जातात आणि आपण त्यातून त्या देवीशी, त्या तत्वाशी एकरूप होत जातो. याला गोंधळ घालणं असंच म्हणतात. आणि हा खऱ्या अर्थाने गोंधळ हा तुमच्या मनातला गोंधळ संपवण्यासाठी घातला जातो. मनामध्ये जे संकल्प विकल्प आहेत, ज्या शंका कुशंका आहेत, जे तर्क वितर्क सतत सुरू असतात आणि त्यातून आपल्या मनामध्ये उडालेला जो गोंधळ असतो, एकमेकांमध्ये गुंतलेल्या भावना असतात आणि त्यातून आपण पुढे जाऊच शकत नाही, गुंतून पडतो. आणि मग जेव्हा तो गोंधळ मांडला जातो, ते स्वर कानावर पडतात, ते वाद्यांचे झणत्कार, त्यातून निर्माण होणारा जो ध्वनी आहे, जी स्पंदन आहेत, ती आपल्याला खऱ्या अर्थाने स्वच्छ आणि शुद्ध करत असतात. जेव्हा आपण ते ऐकत असतो, आठवून बघा, इतर कुठलाही विचार मनात येतच नाही. आपण पूर्णपणे त्याच्यामध्ये एकरूप होऊन जातो. बऱ्याचदा डोळ्यातून अश्रू पाझरतात. ही एकरूपताच असते. ज्या वेळेला ते तादात्म्य साधतं, त्याच वेळेला त्या भावना ह्या उद्दीपित होत असतात आणि त्यातून होत असते ती स्वच्छता आणि शुद्धता. ज्या वेळेला कुणाबद्दल तरी प्रेम वाटतं, करुणा वाटते, तेव्हाच अश्रू पाझरतात. पण जेव्हा तो भाव नसतो, त्यावेळेला कुणाबरोबरही कितीही वाईट होत असलं तरीही आपल्याला काही वाटत नाही, कारण आपण त्याच्याशी जोडलेच जात नाही. ज्या वेळेला अशा पद्धतीची उपासना होते, आपण ते श्रवण करतो आणि फक्त ते कानापर्यंत नाही तर मनापर्यंत उतरतं आणि मग त्यातून आपण एकरूप होतो. ह्या एकरूपतेतूनच शुद्धी होते आणि ती शुद्धीच आपल्याला त्या ज्ञानापर्यंत, आनंदापर्यंत घेऊन जाते. नवरात्रीमध्ये अशाच पद्धतीने हादगा किंवा भोंडला खेळला जातो. मुली आणि स्त्रिया नवरात्रीत संध्याकाळच्या वेळी हा भोंडला खेळतात. पाटावरती हत्तीचं चित्र काढलं जातं आणि त्याभोवती फेर धरला जातो. हा खेळाचाच एक प्रकार आहे. पश्चिम महाराष्ट्रामध्ये आणि कोकणामध्ये हा अधिक प्रचलित आहे. खरं तर हस्त नक्षत्राचं प्रतीक म्हणजे तो हत्ती. त्यामुळे हत्तीची प्रतिमा मध्ये ठेवली जाते. हत्ती हा समृद्धीचं प्रतीक मानला जातो. तसंच वर्षण शक्तीचं प्रतीक देखील हत्तीला समजलं जातं. पृथ्वीच्या सुफलीकरणाचा असा हा उत्सव असल्यामुळे इथे त्या हत्तीला महत्त्व आहे, त्या सुफलीकरणाला महत्त्व आहे आणि म्हणून त्याचं प्रतीक त्या भोवती हा फेर धरला जातो. गोल हे मंडल असतं आणि तो घटही गोल असतो. ब्रह्मांडाचं प्रतीक म्हणजे घट आहे किंवा ते मंडल आहे आणि ती ब्रह्मांडीय ऊर्जा आकर्षून घेण्यासाठी मंडलाकार फेर हा धरलेला असतो. जसं आपण गरबा किंवा दांडिया यामध्येही बघतो, तिथेही फेर धरला जातो. त्यामध्ये घट ठेवला जातो, ज्या घटाला छिद्र असतात आणि त्यामध्ये दीप हा लावलेला असतो. आता तो घट हा गर्भस्वरूप आहे, म्हणजेच त्या मातृत्वाभोवती, त्या जगज्जननी भोवती फेर धरून आनंद व्यक्त करण्याची ती एक प्रथा आहे, ज्याला आपण गरबा म्हणतो. सर्वजण तिथे भक्तिरसपूर्ण अशा गाण्यांवरती ठेका धरतात, टाळ्या वाजवतात. हा जो ध्वनी निर्माण होतो तो देखील ती ऊर्जा ही आकर्षित करत असतो आणि त्याचबरोबर जेव्हा टाळ्या वाजवल्या जातात तेव्हा
आपल्याला ऊर्जा पुरवणाऱ्या ज्या ऊर्जा वाहिनी नाड्या असतात त्या देखील मोकळ्या होत असतात. त्यामुळे ती ऊर्जा आपण आकर्षून घेऊ शकतो. हादग्यामध्ये किंवा भोंडल्यामध्ये हातात हात घालून गोल फिरलं जातं, तर गरब्यामध्ये टाळ्या वाजवल्या जातात. दांडियांमध्ये आपण लाकडाच्या दांड्यांनी, काठ्यांनी नृत्य करतो. सगळीकडे ऊर्जा आकर्षून घेणं, एकमेकांबरोबर एकत्र होऊन ती ऊर्जा वाढवणं, हाच प्रकार इथे केला जातो. ज्या वेळेला मेडिटेशन, ध्यान केलं जातं आणि सामूहिक ध्यान जेव्हा केलं जातं, तेव्हा मिळणारी ही ऊर्जा निश्चितपणे अधिक असते. समूहाने जेव्हा आपण कोणतीही गोष्ट करतो, त्यावेळेला जास्तीत जास्त ऊर्जा ही आकर्षिली जाते. आणि हे सामूहिक नृत्य, ही सामूहिक भक्ती, ही देखील आपल्याला त्या ऊर्जेशी, त्या निसर्गाशी, त्या तत्वाशी जोडत असते. तर आजचा हा 5वा दिवस आणि आज पूजा होते ती स्कंदमातेची. जाणून घेऊया या स्कंदमातेबद्दल. नवदुर्गांमधल्या दुर्गेचं स्कंदमाता हे 5वं स्वरूप. आणि स्कंद म्हणजेच कार्तिकेय, शिव आणि पार्वतीचा पुत्र. स्कंदाची माता म्हणून ती स्कंदमाता. स्कंदमाता या अवताराची एक कथा आहे. कार्तिकेयाला म्हणजेच स्कंदाला एकदा इंद्रदेव खूप चिडवत होते की तू शिव पार्वतीचा पुत्र नाहीसच. बिचारा कार्तिकेय तो खूप व्यथित झाला, दुःखी झाला. आणि आपला बाळ दुःखी झाल्याचं कोणत्या मातेला आवडेल? पार्वती माता सिंहावर विराजमान होऊन तत्काळ तिथे प्रकट झाली आणि तिने स्कंदाला उचलून कुशीत घेतलं. स्कंद मातेचं स्वरूप हे चतुर्भुज आहे. एका हाताने तिने स्कंदाला सावरलेलं आहे आणि एक हात वर मुद्रेमध्ये आहे. 2 हातांमध्ये कमळ आहे. मातेच्या कुशीमध्ये असणारा हा स्कंद निष्णात जरी असला तरी निरागस सुद्धा आहे. स्कंदमातेची उपासना करत असताना अनायसेच स्कंदाची देखील उपासना होते. स्कंदमातेला केळी तसंच केशर मिश्रित खिरीचा नैवेद्य अत्यंत प्रिय आहे. तिच्या या पूजा दिनी 5 वर्षांच्या 5 कुमारिकांची पूजा करून खीर आणि मिठाईयुक्त भोजन दिलं जातं. भोजनानंतर या कुमारिकांचा लाल वस्त्र देऊन सन्मान केला जातो. तसंच 6 वेलच्या या स्कंदमातेला वाहून त्याचं सेवन केलं तर बुद्धिवर्धन होतं असं मानलं जातं. बाल कार्तिकेयासह सिंहारूढ असणारी स्कंदमाता ही पुत्रवती मातेचं मूर्तिमंत रूप आहे. या तिच्या रूपामध्ये शौर्य आणि करुणा याचा संगम झालेला दिसतो. सिंह हे शौर्याचं प्रतीक आहे आणि देवीचं रूप हे करुणामय आहे. प्रेम, वात्सल्य तिच्या डोळ्यातून पाझरतंय. या देवीची उपासना ही या मंत्रांनी केली जाते. सिंहासनगता नित्यं पद्माश्रितकरद्वया शुभदास्तु सदा देवी स्कंदमाता यशस्विनी. या देवीची उपासना केल्याने मन विशुद्ध चक्रामध्ये स्थिर होतं. साधकाची चित्तवृत्ती लोप पावते. सर्व बंधनातून त्याचं मन मुक्त होतं. भक्तांच्या इच्छा पूर्ण होऊन मोक्षाचा मार्ग सोपा होतो. मृत्यूलोकामध्ये परमशांती आणि सुखाचा अनुभव त्याला प्राप्त होतो. स्कंदमाता ही सूर्यमंडळाची अधिष्ठात्री असल्यामुळे तिच्या भक्ताला अलौकिक तेज प्राप्त होतं. तसंच आयुर्वेदामध्ये देखील ज्या नवदुर्गा सांगितलेल्या आहेत त्यातली 5वी दुर्गा स्कंदमाता म्हणजे आळशी किंवा जवस. जवस हे वात, पित्त, कफ संतुलित करणार आहे. आयुर्वेदानुसार ते रक्तशोधक आहे, रक्तातले दोष घालवणारं आहे. त्यामुळे कोलेस्ट्रॉल, रक्तातली वाढलेली साखर अशामध्ये ते अत्यंत उपयुक्त ठरतं. आळशीमुळे चयापचय सुधारतं आणि पाचन प्रणाली देखील सुदृढ बनते. आळशीमध्ये अँटी इन्फ्लमेटरी गुण असल्यामुळे जळजळ,
सूज, रॅशेस अशा गोष्टी देखील ती शमवते. अळशीमध्ये असणाऱ्या ओमेगा-3 फॅटी ॲसिडमुळे आपली त्वचा, केस आणि त्याचबरोबर सांधे याचं आरोग्य सुधारतं. त्याच्यामध्ये एक प्रकारची स्निग्धता निर्माण होते. आळशीच्या बियांमध्ये अँटीव्हायरल, अँटीफंगल आणि अँटीबॅक्टेरियल गुण असल्यामुळे ती रोगप्रतिकार शक्ती वाढवणारी आहे. तर अशी ही आयुर्वेदातली 5वी दुर्गा. आपल्याला आपल्या संस्कृतीने, आपल्या पूर्वजांनी केवढं तरी ज्ञान दिलेलं आहे. कितीतरी सोप्या सोप्या गोष्टी आपल्याला करायला सांगितलेल्या आहेत की ज्यातून आपलं शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य सुधारेल. परंतु त्यामागचा अर्थ आपल्याला अवगत नसल्यामुळे आपण अनेक गोष्टी करतच नाही. चला तर मग आता सुरुवात करूया. त्याचे अर्थ तुम्हाला उलगडून सांगण्याचा प्रयत्न आम्ही करतो आहोत. उद्याच्या भागामध्ये अशाच अजूनही वेगळ्या विषयांबद्दल बोलणारच आहोत. तर ही नवरात्र तुम्हाला आरोग्यदायी असो याच आमच्या शुभेच्छा. आज इथेच थांबूया. नमस्कार. साध्या आजारांपासून ते मोठ्या आजारांपर्यंत घरी राहून फक्त व्हॉट्सॲप किंवा ईमेलने माहिती पाठवून लागोलाग सुरू करता येणारे उपचार म्हणजे विनास्पर्श विनाऔषध केले जाणारे स्वयंपूर्ण उपचार. आजच संपर्क साधा.